तर सध्याच्या घडीला लाडक्या बहिणींना पडलेला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण कधी होणार. कारण लाडक्या ताईंनो, वितरणासंदर्भातला GR येऊन आज 3 ते 4 दिवस झालेले आहेत. 24 तारखेला वितरणासंदर्भातला GR हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आजची 27 तारीख आहे आणि आता मार्च महिना संपायला अवघे 4 दिवस शिल्लक राहिलेले आहे. अशातच ज्या लाडक्या बहिणींनी KYC दुरुस्ती केली नव्हती त्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा आता 4 दिवस अंतिम राहिलेले आहे. या 4 दिवसातच KYC ही दुरुस्ती करून घ्यायची आहे. तर एवढं सगळं केल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आता आहे तो म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण हे कधीपासून सुरू होणार आणि या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओ. तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा विषय आहे की फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण कधीपासून सुरू होईल. कारण की फेब्रुवारीचा महिना संपला, त्यानंतर आता मार्च महिना सुद्धा संपत आलेला आहे जेमतेम. त्यामुळे फेब्रुवारीच्या हप्त्याची लाडक्या बहिणींना आता आतुरता लागलेली आहे. जर मार्च महिना संपत असेल तर मग फेब्रुवारी आणि मार्चचे 2 हप्ते एकत्रित येतील काय, असा प्रश्न सुद्धा लाडक्या बहिणी आता विचारत आहेत. तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, सध्या तरी GR जो आलेला आहे तो फक्त 20व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात म्हणजेच फेब्रुवारीच्या हप्ते वितरणासंदर्भातच आलेला आहे. त्यामुळे 2 हप्ते तुम्हाला नक्कीच मिळणार नाही. आता ज्या महिलांनी KYC दुरुस्ती केली असेल तर अशा महिलांना मिळेल काय, तर नक्कीच लाडक्या ताईंनो, ज्या लाडक्या बहिणींनी KYC दुरुस्ती ही GR यायच्या अगोदर जर तुम्ही KYC ची दुरुस्ती केली असेल तर नक्कीच त्या यादीमध्ये तुमचं नाव अपडेट झालं असेल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 20वा हप्ता हा मिळणारच आहे. पण तुम्ही जर अजूनपर्यंत KYC केली नसेल तर तुम्हाला मग नक्कीच फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही. पण समोरच्या हप्त्यासाठी जर तुम्ही पात्र व्हायचं असेल, तुम्हाला जर समोरच्या हप्त्यासाठी लाडकी बहीण योजनेमध्ये सामावून घ्यायचं असेल तर तुम्हाला नक्कीच KYC ही या 4 दिवसात दुरुस्ती करायची आहे. तरच तुम्ही समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहात, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही. त्याचसोबत या हप्त्यासाठी त्या महिला पात्र असतील ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला होता आणि ज्या महिलांना आतापर्यंत सुरळीत हप्ते मिळत होते त्या सर्वच महिला फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे. आपण आशा करूया की आज वितरणासंदर्भात काहीतरी नवीन अपडेट येईल, कारण की आता फक्त 4 दिवस शिल्लक राहिलेले आहे. आज किंवा उद्या या 2 दिवसात हप्ते वितरणासंदर्भात किंवा डायरेक्ट हप्त्याचं वितरण सुद्धा या 2 दिवसात सुरू होऊ शकते. या अगोदर सुद्धा राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विटरवर ट्विट करून घोषणा केलेली नव्हती. यापूर्वी त्या घोषणा करायच्या, पण आता या 1-2 हप्त्यात त्यांनी तशा प्रकारची घोषणा केलेली नव्हती. त्यामुळे आज सुद्धा त्या न घोषणा करता डायरेक्ट हप्ता वितरणाला सुरुवात होऊ शकते. आणि या हप्ते वितरणासंदर्भात जशी काही नवीन माहिती आणि नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.